नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार एलाशा पिंड्यामधनं बोलत आहे. मित्रांनो, मानवाने भरपूर प्रगती केलेली आहे. आता तर आपण 10-15 वर्षात पाहतोय मोबाईल आहे, म्हणजे कुठूनही कुठं व्हिडिओ कॉलिंगमध्ये आपल्याला बोलता येतं. म्हणजे माणसानं भरपूर प्रगती केलेली आहे. चंद्रावर पण माणूस गेलेला आहे. एवढी प्रगती होऊन, एवढं हुशार होऊन, एवढं नॉलेज येऊन आश्रमाची संख्या का वाढते मला सांगा ना. म्हणजे आपण काहीतरी चुका करतो आहे मित्रांनो. आता सरकारनं सुद्धा पेन्शन बंद केलेली आहे. सरकारच्या नोकऱ्यासुद्धा पेन्शन आहे. आणि एवढं असून आता लोकसंख्या वाढलेली आहे. म्हणजे लोकसंख्या वाढल्यावर प्रॉब्लेम वाढतात ना, महागाई वाढते. आणि एवढं असून सुद्धा लोक का लक्ष देत नाहीत. म्हणजे आपण काहीतरी चूक करत आहोत मित्रांनो. ह्या चुकीची सजा प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल मिळणार आहे आणि समाजामध्ये दूषित वातावरण निर्माण होणार आहे. मग आता गुन्हे किती होतात, फ्रॉड होतात का नाही ऑनलाईन. एवढं हुशार होऊन ऑनलाईन का फ्रॉड होतात मग मित्रांनो. काय होतं आणि महागाई का वाढते मित्रांनो. काय झालेलं आहे, कलियुगामध्ये कुणाचंच कुणाला काही देणे घेणं राहिलेलं नाही. कुणी चांगलं सांगत पण नाही आणि चांगलं सांगितलं तर ऐकायला वेळ नाही. आणि एवढं माहिती होऊन करणं तर दूरच राहिलं असं होतं आहे मित्रांनो. ह्या कुठं तर नकळत कळत चुका होत आहेत मित्रांनो. हे सावध व्हा. बघा, पैसे जर नसेल तर कर्ज पण मिळणार नाही आणि पैसे कमवायचं वय पण संपून जाईल. हे जे चक्र आहे हे नैसर्गिक आहे, प्रत्येकाच्या जीवनात आहे, काही वेगळं नाही. आपण धोका खाऊ नका. आजसुद्धा बघा, एके ॲक्टर हँगल एके ॲक्टर जे ॲक्टिंग करणारे होते त्यांना आज पेन्शन नाही, त्यांना उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि रेमंडचा मालक सिंगाने यांची काय अवस्था आहे, विनोद कांबळेची काय अवस्था आहे मित्रांनो. हे मोठ्या लोकांचं असं होतं आहे. आपण तर रोज पैसे कमवतो आणि खर्च करतो. आपले काय होईल मित्रांनो. विचार करा. एलाशा पिंड्या ही भारत सरकारची संस्था आहे. आयुष्यावर पैसे देणारा प्लॅन आहे. सावध व्हा. माझे एवढे व्हिडिओ आहेत ते पाहून टाईमपास करू नका मित्रांनो. हे सिरियस चॅनल आहे मित्रांनो. हे काहीतरी तुमच्या जीवनात बदल घडवणारं चॅनल आहे. इथं जी प्रत्येक व्हिडिओमधनं तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखं आहे मित्रांनो आणि तुमच्या जीवनात प्रकाश टाकणारं चॅनल आहे मित्रांनो. हे विचार ऐका आणि इम्प्लिमेंट करा. नुसतं सोडून देऊ नका. तुम्हाला माहिती तर आहेत, छोट्या गोष्टी असतात, परंतु जसं म्हणलं ना, माणसाने एवढी प्रगती केली पण पेन्शन का नाही, आश्रमाची संख्या का वाढते, उपासमारीची का वेळ येते, याचं कारण सांगा ना मला. कारण आपण जेवढ्या मोठ्या चांगल्या गोष्टी करतो त्यावेळेसच आपल्या हातातनं काही चुका घडत असतात. त्या चुका होऊ नये म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ आहे मित्रांनो. बचत करा, एलाशिवाय पिंड्यामध्येच करा. कारण ही सरकारची संस्था आहे आणि आता तर आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. पैसे काढले की वाढतात असं कुठं होतं का. पैसे काढल्यानंतर कमी होतात न भरता, परंतु आपल्याकडं पैसे काढल्यावर वाढतात, विड्रॉल करून वाढतात. माणसाचं जीवनसुद्धा पैसे कमवून म्हातारा होते का नाही माणूस, परंतु पैसे वाढत असतात आणि मोठी रक्कम पण जमा होती. त्यासाठी लगेच फोन करा आणि आपलं प्लॅनिंग करून घ्या, पेन्शन प्लॅनिंग करून घ्या. ओके.